आज अचानक आमची आठवण कशी आली? देवींची साथ नसल्यामुळं जगदंबेला तुमची गरज आहे. ती संकटात आहे प्रभो. नंदी, काय झालंय? प्रभो, भिंगार गावावर आता मदराजाचं साम्राज्य आहे. त्यानंच सगळ्यांना गुलाम बनवलंय. त्याला हरवायचं असेल तर गावात तो ज्या सावकाराच्या जागी आलाय त्या धनाजीला शोधावं लागणार आहे. आणि ते काम फक्त तुम्हीच करू शकता प्रभो. त्यातून आता जगदंबाचे आई वडील तिच्या काळजीने तिला गावाबाहेर पाठवण्याचे ठरवत आहेत. आता गावातल्या लोकांच्या रक्षणासाठी तुम्हालाच धावून यावं लागेल प्रभो. त्यासाठीच मी तुम्हाला विनंती करायला आलोय. प्रभो, देवींसाठी, देवींचा अंश असणाऱ्या जगदंबेच्या मदतीसाठी तुम्ही याल ना? नाही नंदी, आम्ही तुम्हाला यामध्ये काही मदत करू शकणार नाही. आतापर्यंत अर्धा गाव माझ्या अधिपत्याखाली आलाय असुर नरेश. आता फक्त अर्धा उरलाय आणि तोही लवकरच येईल. उत्तम वाटचाल आहे. तरीही सावध राहा. गेल्या वेळी जेव्हा चिंचपूर गावाभोवती मी वेढा वळला होता तेव्हा तुळजा तिथून पळून गेली होती. या वेळेला मला पुन्हा तेच व्हायला नकोय. मला याची कल्पना आहे असुर नरेश. तुळजा तेव्हा कवडीच्या रूपात अदृश्य झाली होती आणि या लहान मुलीच्या रूपात प्रगटली. पण आताचं रूप हे मानवी रूप आहे. या रूपात अदृश्य होणं शक्य नाही. तरीही आपल्याला अत्यंत वेगाने वाटचाल करायला हवी. तुळजा परत यायच्या आधी आपण जर जगदंबाला अंकित करू शकलो तर अतिउत्तम. फक्त 7 दिवसात, फक्त 7 दिवसात मी तिला तुमच्या समोर आणून उभी केली तर चालेल? असं जर तू करू शकलास तर तू जे मागशील ते पारितोषिक मिळेल तुला. पण हे खरंच शक्य आहे? माझ्यासाठी अशक्य असं काहीच नाहीये. आजपासून प्रत्येक दिवशी यातला एक मोती गळून पडेल. यातले 7ही मोती गळून पडायच्या आत मी तिला इथे आणून उभी करेन. हे माझं वचन आहे. तुळजा, आता प्रतीक्षेचा आणि कसोटीचा काळ संपला. पुढच्या 7 दिवसात आपली भेट होणार, निश्चित होणार. मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. यमुना, तुला हे घे. यशोदा, हे तुला घे. हे तू घे. हे तू घे. हे कशासाठी आणलेस तू जगदंबा? अगं असंच आठवण म्हणून. ही कवडी तुमच्या जवळ ठेवा. ही जवळ असेल तर देवी आई तुमचं रक्षण करेल. तुम्हाला काळजी करायची काहीही गरज नाही. तसं बी तू असताना आम्ही कशाला काळजी करू? तू कुणाशी पण लढतेस. त्या दिवशी त्या झाडापासून आम्हाला वाचवलंस. जंगलात वाघापासून वाचवलंस. हो ना, तू आहेस म्हणून काहीच भीती नाही आम्हाला. नंदी महाराज, आलात तुम्ही जाऊन? काय झालं? महादेवांची भेट झाली ना? महादेव भेटले खरे, पण देवी ते म्हणाले या बाबतीत ते काहीच मदत करू शकत नाही. का? आदिशक्ती आणि तुळजादेवींना त्यांनी शब्द दिलाय की त्यांच्या योजनेत ते कसलाच हस्तक्षेप करणार नाहीत.
महादेव ही मदत करू शकत नाही, म्हणजे मला हे गाव सोडून जावं लागणार. आईला दिलेलं वचन पाळावं लागणार. देवी, महादेव स्वतः काहीच करणार नाहीत हे खरं, पण एक मार्ग सुचवलाय त्यांनी मला. काय सुचवलं त्यांनी? त्यासाठी एक मोठी गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे. अव, जगदंबाला पाठवायची समधी तयारी झाली आहे बरं का. तिच्यासाठी लाडू बनवले आहेत आणि चटणी भाकर बी नेणार आहे मी तिला. वाटेत काही सोबत असलेलं बरं. आणि तुमच्या भावाच्या लेकरांसाठी बी खाऊ दिला आहे. आणि जाऊबाईसाठी चोळीला कापड दिला आहे. जगदंबाची समधी खेळणी बी पिशवीत भरली आहे. ते गलोल, तिची कापडं, तिचं अव, असं नुसतं बघत काय बसलाय? काही राहिलं असेल तर आठवण द्या ना. गंगाई, तिला एवढं लांब पाठवणं खरंच जमणार आहे तुला? आणि तुला करमणार आहे इथं? तिच्या भल्यासाठीच करते हाय मी हे. आणि तिला या संकटातून वाचवण्यासाठी मी आधीच माझ्या मनावर दगड ठेवला आहे. जनक बाबा, अहो बातमी कळली काय? काय झालं आता? अहो तू ज्ञानबा टेकडीच्या वरच्या बाजूला राहणारा, हा. अहो त्याला मधराजानं आज कठोर शिक्षा केली बघा. अहो त्याला गुलाम बनवून ठेवलंय. आणि राजा, रोजच अशा बातम्या यायला लागल्यात. अहो तसं नाही, पण ह्या वेळेला जरा कारण वेगळंच आहे. त्यानं कर्ज बुडवलं नाही, मग तर त्यानं त्याच्या बायकोला आणि पुरीला शेजारच्या गावात पाठवून दिलं, म्हणून त्याला शिक्षा दिली. काय सांगताय? होय, त्या दोघींना या गावात त्रास व्हायला नको म्हणून काळजीनं त्या ज्ञानबानं आपल्या बायकोला आणि पोरगीला शेजारच्या गावात पाठवून दिलं. आता ही गोष्ट त्या मधराजाला कळाली. मधराजानं त्या दोघींना शोधून गावात आणलं आणि त्या ज्ञानबाला कैदेत टाकलं. आता त्या ज्ञानबावर लई अत्याचार करायला लागलाय मधराज. आता काळजीपोटी घरातल्या कुणाला बी शेजारच्या गावात पाठवून द्यायची सोय राहिली नाही बघा. आपण सगळ्यांनी मिळून जरा सावध राहायला पाहिजे. येऊ मी? हा. आपण जगदंबाला पाठवणार होतो, आता कसं पाठवायचं? तेच तर समजणं झालंय. नुसतीच धाकधूक होती. इकडं आड आणि तिकडे हिर असं झालंय का आपलं? काय सुचवलं महादेवांनी? देवी, ते स्वतः तर यात हस्तक्षेप करू शकत नाही, परंतु ज्या प्रकारे तुळजादेवींनी तुम्हाला प्रशिक्षित केलं तसंच ते देखील स्वतः तुम्हाला प्रशिक्षण देऊ शकतात. ते तुम्हाला योग विद्या शिकवू शकतात. त्याद्वारे तुम्ही स्वतःच धनाजीचा शोध घेऊ शकता. महादेव माझ्यासाठी एवढं करतात ते भारीच आहे, पण मला योग विद्या शिकायला जमेल का? देवी, अहो तुमच्यासाठी काय अशक्य आहे? तुम्ही भाला चालवू शकता, तुम्ही काठी चालवू शकता, तुम्ही असुरांशी लढू शकता. तुम्ही साक्षात तुळजादेवीचा अंश आहात. तुम्ही हेही निश्चितच करू शकता. गावाच्या आणि सगळ्यांच्या भल्यासाठी मला हे करावं लागणार असेल तर मी तयार आहे. पण मला हे प्रशिक्षण मिळणार कसं? मी महादेवांना कुठं भेटायचं? देवी, तुम्ही कैलासावर तर येऊ शकत नाही आणि महादेवांना देवी स्वतः इथे बोलावत नाहीत. तोपर्यंत ते इथे या गावात येऊ शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला त्यांची भेट एका वेगळ्याच ठिकाणी घ्यावी लागेल. मी घेऊन जाईन तुम्हाला तिथे. पण काकांच्या घरी मला सोडायला बाबा येणार आहेत, त्यांना काय सांगायचं? त्यांना काहीतरी सांगावं लागेल. बघू, काहीतरी मार्ग निघेलच. आणि देवी, तुम्ही तुमच्या आईलाही वचन दिलंय, त्याचं काय? मी आईला वचन दिलंय की मी गाव सोडून जाईल आणि मी ते वचन नक्की पाळेन. देवी, अहो हा तर शब्दांचा खेळ झाला. गावाला वाचवण्यासाठी आणि मधाचा अंत करण्यासाठी मला हा खेळ खेळावा लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आता मला महादेवांकडून योग विद्या शिकून घ्यायलाच हवी.
मैत्रिणींना भेटून आले, त्यांचा निरोप घेतला. पण मी गाव सोडून चालले हे कुणाला सांगितलं नाही हं, नाहीतर त्यांना खूप वाईट वाटलं असतं. आज रात्रीच निघूया आपण हं, माझ्या बरोबर. काही कुठं जायची गरज नाहीये जगदंबा. म्हणजे आमचं ठरलंय, तुला कुठं बी पाठवायचं नाही ते. काय हो, वय तुला कुठं बी जायची गरज नाही, गावातच राहा. हे काय झालं अचानक? मी या गावातून बाहेर गेलेच नाही तर महादेव तरी मला योगविद्या कशी शिकवणार? माझी त्यांची भेट कशी होणार? काय करू आता मी? मोठं संकट कोसळलंय देवी. आपण एवढी मेहनत करून, एवढी तयारी करून सगळं नियोजन केलं, पण आता त्यावर पाणी पडतंय की काय? आता कसं काय करायचं? मलाही तेच कळत नाहीये नंदी महाराज. आई बाबा आधी माझ्या काळजीनं मला बाहेर पाठवणार होते, आता तिकडे गेले तरी मला पकडतील म्हणून काळजीनं पाठवत नाहीयेत. देवी, मदराजाच्या त्रासातून गावाची कायमची सुटका करायची असेल तर तुम्हाला महादेवांची भेट घेणं आणि त्यांच्याकडून योगविद्या शिकणं अत्यावश्यक आहे. आता असा काहीतरी मार्ग सापडला पाहिजे. ह्या पुढचा जो रिपू येणार आहे त्यात तुला अप्रत्यक्षपणे मदत करण्यासाठी हा मेंगाजीच उपयोगी ठरणार आहे. नियतीचीच ही योजना आहे. सापडला मार्ग, सापडला. कुठला मार्ग? ते बघा, तुळजाईने मला सांगितलं होतं हा माणूस तुझ्या मदतीला येईल म्हणून. पण त्या मेंगाजीला काय करायला सांगायचं?